पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. नांदुरा येथे हनुमान जयंती व ब्रह्मोत्सव 2026 महोत्सव उत्साहात साजरा. 105 फूट उंच असलेल्या हनुमान मूर्तीची 2003 साली लिम्का बुकमध्ये नोंद. 105 फूट उंच हनुमान मूर्तीला 350 किलो पुष्पहाराचे प्रमुख आकर्षण. नांदुरा येथे स्वर्गीय शिवराम मोहनराव यांनी बालाजी संस्थान स्थापन करून 2001 साली 105 फूट उंच महाकाय हनुमान मूर्ती उभारली. जगातील सर्वात उंच हनुमान मूर्ती म्हणून 2003 साली मूर्तीची लिंक बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. या जगप्रसिद्ध मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला यावर्षी 25 वर्ष पूर्ण होत असून देशभरातून हजारो भक्त येथे दर्शनासाठी येत असतात. या निमित्ताने आज हनुमान जयंती व ब्रह्मोत्सव 2026 महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी हनुमान जयंतीला हजारो भक्तांच्या उपस्थितीत 105 फूट उंच हनुमान मूर्तीला सकाळी जलाभिषेक करून 350 किलो फुलांचा भव्य हार रिमोट कंट्रोलद्वारे अर्पण केला जातो. हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असते. संस्थांच्या वतीने 30 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत अखंड होमहवनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य सोहळा आज 2 एप्रिल रोजी पार पडणार आहे. दिवसभराच्या विविध धार्मिक विधीनंतर सायंकाळी शहरातून शोभायात्रा काढली जाते. राज्यभरातून आलेले हजारो भाविक या शोभायात्रेमध्ये सहभागी होत असतात. आज हनुमानजीचा जन्मोत्सव आहे आणि लिम्का बुकमध्ये 2003 मध्ये याची नोंद झालेली आहे आणि इथं आता असंख्य भक्त दररोजचे दर्शनाचा लाभ घेतात आणि आता आज 12च्या नंतर महाप्रसाद आहे. आज हनुमान जयंती निमित्तांचे अशेष जनभक्तांचे ते येथे दर्शनाला येतात आणि याच्या महाप्रसादचे कार्यक्रम राहील आणि याच्या 105 फूट माल्यार्पणचे आणि आमदार साहेब संचितांच्या हातांनाचे माल अर्पण होणार आहे. अभिषेक कसा होतो इथे? अभिषेकचा आपला पंचामृत विशेष हनुमान जयंती निमित्तांच्या पंचामृत आणि गंगाजल महाजलाचे आणून देऊन आणि टँकीमध्ये टाकून हनुमंतराचे रिमोट कंट्रोलद्वारा महाजलाभिषेक करतात आणि जे सर्वांचे ते तीर्थ रूपामध्ये घेतात. एक मुख्य म्हणजे इथलं जे माल्यार्पणचं एक आकर्षण आहे ते कसं असते? आता असं हे माल्यार्पणचे रिमोट द्वारा आणि जे हनुमंतराच्या कंद्यापासून पायाजवळ याचे तार बांधलेला आहे याचे बांधून रिमोट द्वाराचे आणि ते हात दबून याचे यजमानच्या दबूनच्या जय श्रीराम जय हनुमान म्हणूनच्या आणि खालीपासून वरच्या हनुमंताच्या हात चढतात.